आपल्या किचन ट्रॉलीज आणि झुरळ यांचा मला वाटते काहीतरी जवळचा संबंध आहे. कारण जिथे किचन ट्रॉली तिथे झुरळ असतातच. तर मग ही झुरळ घालवण्यासाठी मी तुमच्याबरोबर आज एक भन्नाट उपाय शेअर करणार आहे. पण त्याआधी झुरळ होऊच नयेत यासाठी आपण किचन ट्रॉली स्वच्छ कशा ठेवायच्या हे देखील शेअर करणार आहे. तर चला मग कामाला सुरुवात करू. सगळ्यात पहिल्यांदा आपल्या किचन ट्रॉलीत सध्या जे झुरळ फिरतायत ना त्यांना मारण्यासाठी एक सोल्युशन तयार करायचंय. तर त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे व्हिनेगर. आता इथे व्हिनेगर डायल्यूट करायचं नाही, पाणी अजिबात टाकायचं नाही, डायरेक्ट व्हिनेगर घ्यायचंय. त्यामध्ये एक कांदा टाकलेला आहे चिरून, उभा चिरून टाकलेला आहे आणि लसणाच्या 4-5 पाकळ्या मी सालासकट टेचलेल्या आहेत आणि त्या सुद्धा याच्यामध्ये टाकल्यात. आणि हे आहेत नॅफ्थलिन बॉल्स. यातले 2 नॅफ्थलिन बॉल्स मी असे कुटून घेतलेले आहेत आणि ही पावडर याच व्हिनेगर मध्ये मिक्स केलेली आहे. आता हे सोल्युशन आपल्याला ओव्हरनाईट ठेवायचे. 9 ते 10 तासांसाठी तरी निदान हे आपल्याला असंच सोल्युशन ठेवायचंय. म्हणजे या कांद्याचा जो काही अर्क असतो, वास असतो, जो लसणाचा असतो, तो सगळा या व्हिनेगर मध्ये उतरतो. रात्रभर मी हे सगळं मिक्सचर असंच ठेवलं होतं आणि आता दुसऱ्या दिवशी हे सोल्युशन मी आता गाळून घेणार आहे आणि गाळल्यानंतर हे भरायचं आहे आपल्याला स्प्रे बॉटल मध्ये. अतिशय कॉन्सन्ट्रेटेड असं हे आपलं सोल्युशन तयार झालेलं आहे. यामुळे झुरळ असतील, मुंग्या असतील किंवा पाली देखील कमी होणार आहेत किंवा मरून जाणार आहेत. आता हे सोल्युशन आपल्याला किचन ट्रॉलीमध्ये स्प्रे करायचे म्हटल्यावर आधी किचन ट्रॉलीज आपल्याला रिकामे केल्या पाहिजेत. तर आता ट्रॉलीज मधली सगळी भांडी मी काढून किचन ओट्यावरती ठेवणार आहे. ट्रॉली आपली रिकामी झाली की पहिल्यांदा हे सोल्युशन आपलं या ट्रॉलीमध्ये स्प्रे करून घ्यायचे. कारण की या ट्रॉलीच्या कानाकोपऱ्यात जिथे काही झुरळ, मुंग्या वगैरे असतील ना त्या सगळ्या या सोल्युशनमुळे मरून जातील. आता स्प्रे करून घेतल्यानंतर सुद्धा लगेच ही ट्रॉली स्वच्छ करायची नाही आपल्याला. तर ही ट्रॉली अशीच 1 ते 2 तासासाठी बंद करून ठेवून द्यायची. म्हणजे हा जो व्हिनेगरचा वास असतो ना तो तसाच त्या ट्रॉलीमध्ये राहतो आणि ही सगळी झुरळ मरून जातात. अशाच पद्धतीने या एक साइडच्या 3ही ट्रॉलीज मी रिकाम्या करणार आहे आणि त्यामध्ये हे सोल्युशन स्प्रे करणार आहे आणि 2 तासासाठी या ट्रॉलीज बंद करून ठेवणार आहे. तेवढ्या 2 तासात माझी ही सगळी भांडी व्यवस्थित स्वच्छ देखील होतील. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट, माझ्या या किचन ट्रॉलीज स्टेनलेस स्टीलच्या नाहीयेत, त्यामुळे मी हे डायरेक्ट व्हिनेगर इथे स्प्रे करते आहे. तुमच्या जर किचन ट्रॉलीज स्टीलच्या असतील तर मात्र थोडंसं पाणी त्यामध्ये मिक्स करा आणि मग त्यानंतर हे सोल्युशन स्प्रे करा. कारण की व्हिनेगरमुळे स्टील हे खराब होण्याची शक्यता असते. आता सोल्युशन तर मी सगळीकडे स्प्रे करून घेतलेलं आहे. सगळी भांडी मी काढलेली आहेत. आता ही सगळी भांडी मी स्वच्छ करणार आहे. तोपर्यंत त्या ट्रॉली अजिबात ओपन करणार नाही. आता गुढीपाडवा आलेला आहे, त्यामुळे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तुम्ही देखील तुमच्या घराची स्वच्छता चालू केली असेल तर तुम्ही जर किचन ट्रॉली स्वच्छ करणार असाल तर त्या अशा पद्धतीने नक्की स्वच्छ करून पहा आणि आपलं हे सोल्युशन देखील नक्की वापरून पहा. म्हणजे झुरळ, मुंग्या या सगळ्या तुमच्या देखील किचन ट्रॉलीज मधून निघून जातील. सध्या कडक उन्हाळा आहे, त्यामुळे एका वेळी जरी सगळी भांडी धुतली ना तरी स्वतःला वाळायला अजिबात वेळ लागत नाही. त्यामुळे एका वेळी जर भांडी काढायची असतील तर मी काय करते, असं खाली एकदम छानपैकी बेडशीट अंथरते आणि सगळी भांडी धुवून त्याच्यावरती अशी मांडून ठेवते. वरती फॅन चालू करते. फॅनच्या हवेने 1 तासाभरात सगळी भांडी व्यवस्थित कोरडी होतात. आता ही संपूर्ण भांडी घासेपर्यंत माझा 1-1.5 तास झालेला आहे. आता बघूयात या किचन ट्रॉलीमध्ये काही झुरळ वगैरे मरून पडलेली आहेत का ते. जर असतील तर अशा पद्धतीने ती व्यवस्थित स्वच्छ आधी करून घ्यायचंय. माझ्या ट्रॉलीमध्ये जास्त झुरळ नव्हती, तरी पण 1-2 झुरळ मला सापडलेली आहेत. ती इथे मरून पडली आहेत. तर ती मी आधी अशी स्वच्छ करून घेतलेली आहे. आता 1 बाय 1 सगळ्या किचन ट्रॉलीज मी स्वच्छ धुवून घेणार आहे. माझ्या या किचन ट्रॉलीज सगळ्या वॉटरप्रूफ आहेत. याच्यामधलं जे आतलं लाइनर आहे ते सुद्धा वॉटरप्रूफ आहे. त्यामुळे डायरेक्ट ओल्या कपड्याने किंवा नळाखाली धुवूनच मी हे सगळं स्वच्छ करत असते. तर आता ही जी मेन ट्रॉली आहे माझी ती मी व्यवस्थित बाहेर काढून घेतली आणि त्याचे लाइनर काढलेत आधी आणि आतून व्यवस्थित ओल्या कपड्याने ही पुसून घेतलेली आहे. आणि हे जे लाइनर आहेत ना ते सरळ मी डिश वॉशिंग सोपनी स्वच्छ करून घेत असते. एक साधी ग्रीन घासणी जी आपली असते ना ती घेतलेली आहे मी आणि आपल्या नेहमीच्या जो डिश वॉशिंग सोप असतो त्याने मी हा व्यवस्थित सगळं पाणी टाकून स्वच्छ करून घेतले. हे सगळे ट्रॉलीज मधले लाइनर किंवा आपले जे ट्रॉलीज याचं मटेरियल हे सगळं वॉटरप्रूफ असेल ना तर ते स्वच्छ करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. कारण की असं सरळ घासणीने घासून व्यवस्थित पाण्याने धुवून घेतलं की ते स्वच्छ देखील होतं आणि पटकन देखील हे काम होतं. आता हे लाइनर्स किंवा किचन ट्रॉलीज आपल्या सगळ्या व्यवस्थित सुकतायत तोपर्यंत आपण काय करायचंय,
तर या ट्रॉलीज काढल्यानंतर याचे जे चॅनल्स असतात ना, ते चॅनल स्वच्छ करायचे आहेत. आता इथे सुद्धा कोळ्यांनी जाळ्या वगैरे केलेल्या असतात. तर त्यासाठी मी इथे व्हॅक्यूम क्लीनर घेतलाय. व्हॅक्यूम क्लीनरनी व्यवस्थित सगळ्या इथल्या ज्या जाळ्या वगैरे आहेत त्या स्वच्छ करून घेतल्यात. व्हॅक्यूम क्लीनर जरी नसला तरी झाडूने वगैरे व्यवस्थित सगळ्या स्वच्छ होतात. पहा, या किचन ट्रॉली संपूर्ण बाहेर काढायच्या, मग स्वच्छ करायचं हे काम आपण सारखं-सारखं करत नाही. अगदी 2-3 महिन्यातनं एकदा हे काम करतो. त्यामुळे धूळ वगैरे इथे बसलेली असते. सो नुसतंच झाडू वगैरे न मारता ओल्या कपड्याने व्यवस्थित ते पुसून घ्यायचं. तर चॅनल सुद्धा पहा, मी हे सगळं ओल्या नॅपकिनने पुसून घेतलंय. खाली जी धूळ बसली होती ती देखील अशा पद्धतीने ओल्या नॅपकिनने पुसून घेतली आहे. आता हे सगळं सुकेपर्यंत त्याच्याच राइट साइडला ज्या ट्रॉलीज आहेत त्या देखील मी अशा पद्धतीने सगळ्या भांडी काढून स्वच्छ धुवून घेणार आहे. तर आता पहिल्यांदा डब्बे काढलेले आहेत. सगळीच भांडी काय एका वेळी घासायलाच लागतात असं नाही. वरच्या वर मधनातनं ही सगळी भांडी घासून वगैरे आपली होतच असतात. तर त्यामुळे आता हे डबे मधनातनं घासून होतात. त्यामुळे आज मी फक्त ओल्या कपड्याने व्यवस्थित ते पुसून घेणार आहे. एका वेळी सगळंच घासत बसायचं म्हटलं, की आपल्याला फार वेळ लागतो आणि कंटाळा देखील येतो. त्यामुळे अगदी जी खूपच खराब झालीत भांडी ती मी घासून घेतली आहेत आणि जी वरचेवर अशी स्वच्छ करतो आपण ती फक्त अशी पुसून घेतली आहेत. तर आता एवढं सगळं होईपर्यंत जे किचन ट्रॉलीज किंवा लाइनर्स आपण धुतलेले होते ना, ते सगळे सुकलेत आणि आता आपण त्याच्यामध्ये व्यवस्थित भांडी मांडूयात. हे भांडी मांडण्याचं काम मात्र मला फार आवडतं बरं का. म्हणजे एकदम अशा स्वच्छ किचन ट्रॉल्या, त्यामध्ये अशी छान चकाकणारी आपली भांडी दिसायला किंवा मांडायला एवढं छान वाटतं ना, की ते बघूनच मन असं प्रसन्न होतं. आणि ही जी काही आपण स्वच्छता केलेली असते ना, ही काही वन टाईम नसते. 3-4 महिन्यातनं एकदा हे काम आपल्याला करावंच लागतं. कारण की काहीतरी सांडामांड होते, धूळ बसते आणि त्यामुळे पुन्हा झुरळं होतात. तर त्यामुळे हे सोल्युशन देखील वन टाईम अजिबात नाहीये. ज्या वेळेस आपण किचन ट्रॉली स्वच्छ करू ना, त्या वेळेस हे सोल्युशन वापरायचंच. म्हणजे आपल्या किचन ट्रॉलीमध्ये अजिबात झुरळ होणार नाहीत. आणि तसंही एका वेळी एवढं सगळं काम करायचं म्हणजे खूप वेळही लागतो. त्यामुळे मधून-अधून जर एखादी ट्रॉली सपोज वाटलंच की खराब झाली, तर ती त्या वेळेस स्वच्छ केली ना, म्हणजे त्या जास्त खराब होत नाहीत. तर चला, एका साइडची भांडी लावून झालेली आहेत. फायनल लूक बघूयात. ही होती वरची ट्रॉली, ही आहे 2 नंबरची आणि खालची ट्रॉली आहे ती ताटं वगैरे ठेवण्याची. किती सुंदर दिसतंय ना? आता जे दुसऱ्या साइडचे डब्बे वगैरे आपण काढले होते, ते देखील या ट्रॉलीमध्ये व्यवस्थित लावून घेते. हा सगळा डब्यांचा माझा फार जुना स्टॉक आहे. म्हणजे माझ्या सासूबाईंचे आहेत हे सगळे डबे आणि तेच डबे अजूनही मी वापरते. छान वाटतात असे स्टीलचे डबे वापरायला. तर याच ट्रॉलीच्या वरची जी ट्रॉली आहे त्यामध्ये माझी पातेली, कढई वगैरे अशी भांडी असतात आणि त्याच्यावरती सगळे डब्बे असतात. म्हणजे स्कूलचे डबे किंवा आपले फ्रिजचे वगैरे डबे असतात. ते सगळे डबे इथे ठेवते आणि या दोन्हीच्या मध्ये जी मधली ट्रॉली आहे ना, इथे थोड्याशा आपल्या बरण्या असतात, जिथे अगदी रोजची डाळ वगैरे मी ठेवत असते. तर आता आतून तर व्यवस्थित आपल्या सगळ्या किचन ट्रॉलीज अगदी चकाचक झाल्या. पण बाहेरून मात्र त्या स्वच्छ नाहीयेत. पहा, तुम्हाला दिसत असेल इथे जे हँडल आहेत ना, तिथे या ट्रॉलीज खराब झालेल्या आहेत. तर आता त्या आपल्याला स्वच्छ करायच्यात. तर आता हे देखील स्वच्छ करायला अगदी सोप्पं आहे. एका घासणीवरती मी बेकिंग सोडा घेतलाय आणि त्याने फक्त हे सगळं घासून घेणार आहे. पहा, अगदी एका सेकंदात हे सगळं स्वच्छ होतं बेकिंग सोड्यामुळे. बेकिंग सोडा झटपट स्वच्छ करण्याचं काम करतो. पण तुमच्या जर ट्रॉलीजवरती बेकिंग सोडा नसेल चालत, अगदी वुडनच्या वगैरे ट्रॉलीज असतील किंवा वेगळं ग्लेझिंग वगैरे पॉलिश केलेलं असेल, तर बेकिंग सोड्यामुळे ते निघू शकतं. तर त्यावेळेस तुम्ही बेकिंग सोडाऐवजी आपलं साधं डिश वॉशिंग जे डिटर्जंट असतं, ते वापरलं तरीही चालेल. बेकिंग सोड्याने घासल्यानंतर पुन्हा एकदा ओल्या नॅपकिनने हा सगळा बेकिंग सोडा याच्यावरचा व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे. म्हणजे व्यवस्थित आपल्या या सगळ्या ट्रॉलीज स्वच्छ दिसतात. हे पहा, मी आता फक्त नॅपकिनने पुसून घेतलंय आणि एकदम शाईन आलेली आहे माझ्या या किचन ट्रॉलीजवरती. बाहेरून सगळ्या किचन ट्रॉलीज अशाच मी स्वच्छ केलेल्या आहेत. आता एक फायनल लूक बघूयात. पहा, तुम्हाला आता दिसतच असेल, की व्यवस्थित छान अशा चकाचक आपल्या सगळ्या किचन ट्रॉलीज आता आतून बाहेरून झालेल्या आहेत. तर मग मैत्रिणींनो, असेच वेगवेगळे उपाय जर आपण करत राहिलो आणि आपल्या किचन ट्रॉलीज देखील स्वच्छ ठेवल्या ना, तर आपल्या किचन ट्रॉलीमध्ये होणारी संपूर्ण झुरळं नष्ट होतात. मग आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा. भेटू आपण पुन्हा एकदा अशाच नवीनच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.